तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचलंय। गेल्या 25 वर्षांपासून छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा वाद सुरू होता। मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल कोण मोठा भाऊ आहे हे। अशा शब्दांमध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला। मला तरी असं जाणवत होतं की 60-70% कार्यकर्त्यांना असं वाटत होतं कधीतरी एक वेळा वेगवेगळं लढून बघा, म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी संधी मिळेल। आणि यामध्ये प्रामुख्याने जे कार्यकर्ते होते की ज्यांना 25 वर्ष काम करत असताना संधीच मिळाली नाही, अशा कार्यकर्त्यांचा आग्रह जास्त होता की अलायन्स तोडलं पाहिजे। त्या ठिकाणी किमान 288 ठिकाणी संधी मिळाल्याचं समाधान किंवा आनंद हा मी अनुभवला। कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त फोन मलाच केले विनोदजींपेक्षा या संदर्भामध्ये की भाऊ ते चांगलं झालं आणि निदान आम्हाला आता संधी मिळाली। भारतीय जनता पार्टीचे जे एक्झिट पोलचे सर्वे आले त्यामध्ये तरी असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढत आहे। म्हणजे लहान मोठ्याचा प्रश्न आता यामध्ये समजू शकतो, कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ यामध्ये, कारण हा प्रश्न सुटतच नव्हता 25 वर्ष, कोण लहान आणि कोण मोठा। आज सुटायचा असेल तर अलायन्स तुटायला पाहिजे आणि मग लढायला पाहिजे आणि त्यातनं समजायला पाहिजे की कोण लहान आणि मोठा। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये लहान मोठा हा प्रश्न आपोआपच मतदारांना सोडवण्यासाठी संधी होती आणि त्यामुळे ते मला वाटतं की या निवडणुकीमध्ये समजेल की आता लहान कोण मोठा कोण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।